आमदार आहेत ते आमच्या संपर्कात नाहीत अशा पद्धतीचा आरोप आहे। नाही, अजिबात तशी काही परिस्थिती नाही आहे। हा फक्त विरोधकांनी सोडलेली पुडी आहे। काँग्रेस एकसंघ आहे। काल देखील रमेश चन्नीताला साहेब, उद्धव ठाकरे साहेब, आमचे सगळे वरिष्ठ नेते बैठक झाली, त्यात काही अडचण या ठिकाणी येणार नाही। निकाल लागल्यावर आपल्याला लक्षात येईल। नाही, तो ऑलरेडी गृहीत धरून त्या गोष्टी काही घेतलेल्या आहेत आम्ही। त्यामुळे आमचा उमेदवारीच्या बद्दल किंवा मतदान वाटपाबद्दल कुठलीही साशंकता नाही। निश्चितपणे आमचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील। महाविकास आघाडीची उमेदवार निवडून येतील। नाही, तसं होणार नाही। म्हणजे काल बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत आणि त्यातून नक्की मार्ग निघेल अशी आम्हाला खात्री आहे। आज तो सिक्युरिटी ऍक्टचं तुम्ही घेतलं पाहिजे। साहेब, हिरामन खोसकर यांच्यावरती आपलेच नाही, मला वाटतं काल काही चर्चा झाल्या, त्याच्यावर रात्री पण त्यांनी बाईट दिलाय। रात्री पण चर्चा झाली। तसं काही होणार नाही। त्यांचं मत असलं तरी खोसकर साहेब हे आमच्याबरोबर राहतील याची आम्हाला खात्री आहे। काय सांगणार पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट नावाचा एक ऍक्ट आता विधानसभेमध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे। काल आम्ही विधानसभा अध्यक्षांना विनंती केली आहे की हा जॉईंट सिलेक्शन कमिटीकडे पाठवावा, कारण की ह्यामध्ये अनलॉफुल ऍक्टिव्हिटी काय आहे, म्हणजे ॲजिटेशन करणं, त्या सगळ्या गोष्टी करणं, या सगळ्याची तरतूद आहे। आता सरकार म्हणणार या राज्यात आहे, त्या राज्यात आहे, तिथं त्याची उपयुक्तता किती झाली ही शंका आहे। आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे की संघटनांना टार्गेट करण्यासाठी हा केलेला ऍक्ट त्यांनी थांबवावा। चर्चेविना आज सभागृहामध्ये ते आणू नये। किमान विरोधकांना चर्चेला त्यामध्ये सामील व्हायचं असेल तर तो थांबवा अशी आमची अपेक्षा आहे। महायुतीच्या आमदारांकडून विरोध होताना दिसत नाही या ऍक्टला, त्याचं कारण काय तुम्हाला नेमकं वाटतं? मला वाटतं महायुतीसाठीच हा कायदा नाही, महायुतीच्या आमदारांना देखील आम्हाला सांगायचं तर ऍक्ट वाचून घ्या। उद्या याचा वापर कुणाच्याही विरोधात त्या ठिकाणी होऊ शकतो। एखाद्या संघटनेच्या विरोधात, या ठिकाणी सरकारच्या विरोधात निदर्शनं केली, त्या संदर्भातले कागद तयार करून उद्याच्या भविष्यकाळात ती संघटना टार्गेट होऊ शकते। हिंदी में जानना चाहेंगे आप? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।